परिचित असणं नितांत आवश्यक आहे. मी 2-3 मिनटं पहिल्यांदा बोलतो आणि मग आपल्या विषयाला आरंभ करू. कालच्या पुढे हा जो उपक्रम आहे हा वारकरी महामंडळानं राबवलेला आहे. आपल्या महाराष्ट्रात जेवढे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यात अग्रक्रमावर अमरावती जिल्हा आहे. कारण हा जो उपक्रम आरंभ केला आहे साधारण काम नाही आहे. श्रमाचं आणि जबाबदारीचं काम आहे. त्यात महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याचा महामंडळाने एक अध्यक्ष नेमून दिला आहे. उपाध्यक्ष आहेत, सदस्य आहेत. आणि श्यामसुंदर महाराज अमरावती जिल्ह्याच्या वारकरी महामंडळाचे अध्यक्ष आहेत. अँड नो डाऊट ही इज थरो जेंटलमॅन, एव्हरीबडी नोज. तेव्हा अविश्रांत श्रम करून त्यांनी महत्त्व जाणून प्रत्येक तालुक्यातल्या जनतेला याचा लाभ मिळावा म्हणून याचं वितरण तालुका वाईज सुरू केलं आहे. 3-4 वर्षापासून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी 8 दिवसाचा हा कार्यक्रम राबवला जातो. त्यात आता यावर्षी चांदूर तालुका आहे आणि माझा तो परिचितच आहे 10-12 वर्षापूर्वीचा. स्तुती कोणाची करता येत नाही, सगळे आपापलं कर्तव्य करतात. तरीही कर्तव्याची जाण असणं आणि कष्ट सहन करून, निंदा सहन करून, शिव्या खाऊन पुढे चालणं दुस्तर असतं. आजपर्यंत कुणी असं जन्माला आलं नाही चांगलं काम करणारा की ज्याची लोकांनी निंदा करणे. कारण निंदक नितांत आवश्यक असतो. निंदकाशिवाय चालणाऱ्याची प्रगती होत नाही. म्हणून तुकोबारायांनी निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हटलेलं आहे. कठीण रानातून मार्ग आक्रमण करणं असा प्रकार आहे. म्हणून चांदूरवादारचे अध्यक्ष बाबूराव वगैरे आणि मुख्य म्हणजे श्यामबाबा, त्याचप्रमाणे त्यांची संलग्न असणारी ही सगळी मंडळी, बादशे महाराज, खेडकर महाराज, हे महाराज लोक सगळे इन्व्हॉल्व आहेत त्याच्यात, बबनभाऊ वगैरे. त्याच्यामुळे हे कार्य संपन्न होऊन राहिलं आहे. आणि सत्यसंकल्पाचा दाता नारायण, आपण जेव्हा चांगल्या कामाचा आरंभ करतो त्याच्याकडे देवाचं लक्ष असते आणि तो ते पार पाडत असतो. त्यात गंमत अशी आहे, एक सांगतो मी तुम्हाला. असं कोणी समजू नका की आपण गुलाबराव महाराजांच्या मंदिरापेक्षा लांब आहो असं समजण्याचं कारण नाही. मी तुम्हाला महाभारतातलं उदाहरण देतो एवढंच. भारतीय युद्ध सुरू होण्याच्या पूर्वी कृष्णाची मदत आपल्याला पाहिजे असं अर्जुनालाही वाटत होतं, म्हणजे पांडवांना, आणि दुर्योधनालाही वाटत होतं. कारण हे आते भाऊ मामे भाऊ आहेत, जवळचेच होते. तेव्हा कृष्णाला मदत मागण्याकरता एकाच वेळेला अर्जुन आणि दुर्योधन द्वारकेला गेले. अहंकारी माणूस असतो, इगो आहे त्याच्या ठिकाणी. तेव्हा झालं काय, देव झोपले होते तोंडावर उपर्ण घेऊन, आणि दुर्योधनाला वाटलं की या देवाच्या पायाजवळ काय बसावं म्हणून तो डोक्याजवळ बसला खुर्चीवर. अर्जुन आले, हात जोडले आणि पायाजवळ बसले. देव झोपलेले होते. कारण साधू, संत, देव आणि कुत्रे हे कधीच झोपत नाहीत. झोपल्यासारखे वाटतात पण जागे असतात. देव पाहत होते, बसू द्या. असे झोपलेले समोर उठले तर पहिल्यांदा पायाजवळ बसलेला अर्जुन दिसला. का रे वो कसा आला? त्यांनी सांगितलं की तुझ्याकडे आलं. दुर्योधनाने सांगितलं माझ्याकडे लक्षच नाही का तुझं? देवाने सांगितलं माझं लक्ष सगळीकडे असते, पण पायाजवळ जे बसतात त्यांच्याकडे आधी लक्ष असते. आणि पुढे काय झालं तुम्हाला माहीत आहे. त्याला नाही कसं म्हणावं म्हणून भगवंतांनी सांगितलं 2.25 लाख माझी सेना आहे, यादवी सेना. आणि एकीकडे मी एकटा आहे, अलोन, धरी नामी शस्त्रात आहे, ओनली टू ॲडवाइस. बोला कोणाला काय पाहिजे.
दुर्योधनाने सांगितले ॲडव्हाइसला आमच्याजवळ शकुनी मामाच पुष्कळ आहे, तुझं काय करायचं. देवाने सांगितलं मला सेना नको कोणीच नको, फक्त तूच पाहिजेस, लढू नको, फक्त माझ्याजवळ राहा. तसं मी तुमची क्षमा मागून सांगतो, आपण गुलाबराव महाराजांच्या पायाजवळ बसलेले आहोत या पेंडॉलमध्ये. त्यांना आधी कोण दिसेल? डोक्याजवळ बसलेला दिसेल की पायाजवळ बसलेला दिसेल? आपण दिसू. म्हणून आपण त्यांच्या चरणाजवळ बसलेले आहोत संताच्या. याच्याकडे ते उठले पहिल्यांदा आपल्याकडे पाहतील, कुणाकडे पाहतील. म्हणून असं कुणी मानू नये की व आपण मंदिरात नाही, इथे कार्यक्रम करून राहिलो म्हणून आपण लांब आहो. आपण जवळ आहो, कारण त्याची दृष्टी पहिल्यांदा आपल्याकडे. संपली, विषय संपला. मला एवढं सांगायचं होतं की कुणाला फक्त काय कीर्तनकार प्रवचनकार यांनी भान ठेवून समन्वय साधावा भारत रामायणाचा वरवारात, आणि तोच कमी पडतो. आज माझ्यासमोर तुम्ही D.एडचे विद्यार्थी आहे की B.एडचे? अरे D.एडचे आहे काय? D.एड हां बरोबर. विद्यार्थिनी आणि विद्यार्थी तुम्ही होऊ घातलेले शिक्षक आहात, बरोबर आहे. आज यू आर नॉट टीचर ॲट प्रेझेंट, होऊ घातलेले शिक्षक, बरोबर आहे नाही. मी काल थोडंसं बोललो, त्यातलं 2 मिनटाचं तुम्हाला सांगतो, कारण तुम्ही काल नव्हते. इट इज अ काइंड ऑफ ट्रेनिंग. आणि आज सगळ्या जगात शिक्षण व्यवस्थेत 2 गोष्टी आहेत. पूर्वी गुरुकुल, काय मी त्याला आता शाळा म्हणा कॉलेज म्हणा, पण गुरुकुल हे योग्य नाव आहे जुनं. तिथे शिकवणारे जे शिक्षक किंवा गुरुजी असत त्यांना पूर्ण ज्ञान असे. संदीपनींना पूर्ण ज्ञान नसतं तर कृष्णाला ते शिकवू शकले नसते. आणि मी काल तुम्हाला सांगितलं होतं, एक विहीर टँकरनं भरतो आपण, तिलाही पाणी आहे, पण एका विहिरीला फ्लो आहे, ओरिजिनल फ्लो, त्याला पाणी आहे. टँकरनं जी विहीर भरतो ते पाणी लवकर संपून जाते, कोरडी पुन्हा होते. पण जिला ओरिजिनल फ्लो आहे तिचं पाणी संपत नाही. त्याप्रमाणे आजच्या शिक्षेत टँकरनं भरलेल्या विहिरीसारखी व्यवस्था आहे. ट्रेंड शिक्षक याचा अर्थ असा, त्याला जेवढं ट्रेनिंग मिळालं तेवढंच तो विद्यार्थ्यांना शिकवेल. प्रत्येक विषय तो शिकवू शकत नाही. पण जे साधू संत गुरु असतात ते सगळं शिकवतात. तुमच्या शिक्षकांना सांगितलं तुम्ही धर्म शिकवा, नीती शिकवा, दे कॅनॉट टीच बिकॉज दे नो नथिंग. ही अडचण आहे. पण तरीही ज्याप्रमाणे आई कन्येला सासरी तुला उद्या जायचं आहे म्हणून मॅनर्स एटिकेट शिकवते, स्वयंपाक शिकवते, सगळं शिकवावं लागेल, त्याप्रमाणे साधू संतांचा जन्मच भविष्यात तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्हाला शिकवण्याकरता असतो समाजाला. आजचा योग थोडासा असा आहे, काल या विद्यार्थी होते, तुम्ही आज नवीन कालचे येतच. काल मी 2 तास बोललो. म्हणून जे लवकरच शिक्षक होतील, आता हे पुढे जे विद्यार्थी आहेत हे काय होतील सांगता येत नाही, त्यांचं काय ठरलं आहे, मे बी मे नॉट बी. पण तुम्ही D.एड B.एडचे जे लोक आहात तुमचं तर ठरलेलं आहे, तुम्ही टीचर होणार आणि आपण शिक्षक होणार, मुलांना शिकवणार. याच्याकरता शिक्षकाची पात्रता काय आणि त्याच्या ठिकाणी कोणते गुण असावे. फक्त हातात छडी असून चालत नाही, छडी वाचूनही चालत नाही, दॅट ॲक्सेप्ट. पण नुसत्या छडीनं काम नाही चालत. रवींद्रनाथ टागोरसारखे, राधाकृष्णनसारखे शिक्षक होते. यांनी समाजाला, विद्यार्थ्यांना कसं शिकवलं हे पाहावं लागेल. पगाराकरता मास्तरकीची नोकरी करणारे शहाणे नाही आहेत. पण आपण ज्या समाजात जन्माला आलो त्याचं ऋण फेडण्याकरता शिक्षक होणं हा खरा शिक्षकाचा धर्म आहे. तुम्हाला ऋण फेडायचं आहे. आता भूके भजन न होय कुपाला, अर्निंग तर लागेलच. ते थोडंसं वेगळं झालं. जगात भोगाला किंमत नाही, त्यागाला आहे. आपल्या भारतात
खूप मोठे मोठे संत झाले. संत मोठेच असतात. तुकाराम महाराज वारकरी संप्रदायात, गौतम बुद्ध बौद्ध संप्रदायात आणि जैन संप्रदायात महावीर. ह्या तिघांना डोळ्यासमोर ठेवा, मग थोडा विचार करा यांचं जीवन कसं होतं. महावीर राजपुत्र होते, गौतम बुद्ध राजपुत्र होते, तुकाराम महाराज भिकारी होते असं तुम्हाला वाटतं. तुम्हाला चरित्र माहीत नाही त्यांचं. तुकाराम महाराजजवळ त्यांच्या वडिलाच्या नंतर 3 कोटी रुपयाची प्रॉपर्टी होती. 3.5 कोटी रुपयाची. लक्षात आलं काय? फार मोठा व्याप होता. आता थोडासा सिद्धांत सांगतो तुम्हाला. गौतम बुद्धांनी महावीरांनी सगळं सोडलं, सर्व सोडलं. गौतम बुद्धाला 6 महिन्याचा एक मुलगा, 16 वर्षाची पत्नी, हे सोडून त्यागून निघून गेले. महावीर तर अंगावरचं वस्त्रही टाकून निघून गेले आणि 3.5 कोटीची प्रॉपर्टी असणारे तुकोबाराय रोज भिक्षा मागत असत. 3 पोरं आणि 3 पोरीन बायको. ती बायको कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. कर्कशा पण पतिव्रता. फॉलो मी. मी तुम्हाला कालही सांगितलं, मी फॉलो मी म्हणतो, पण फर्स्ट इमॅजिन मी अँड देन फॉलो मी. मला कळून घेत जा मी बोलतो ते. लक्षात आलं? हा त्याग काय हे तुम्हाला कालही सांगितलं. ज्ञान गुरु वाचून मिळत नाही. आता मी 2 पोरींना माळ घातली, लगेच तिला ड्युटीला लावलं. माझा मोबाईल दिला तिच्याजवळ, वाचला तर माझ्याजवळ दे. शिष्य झाल्यावर तुम्हाला सेवा करावी लागेल ना. त्याचा मोबदला नसतो मिळत काही. मोबदला फक्त कृपा, एवढंच असतं. पण जे कुठेच मिळत नाही, जे देवही देणार नाही, ते संत देतात. महावीरांनी का त्यागलं? त्यांना विचारलं, महाराज तुम्ही समृद्ध आहात, राजपुत्र आहात, हे सगळं सोडून तुम्ही रानात का गेले? महावीरांनी सांगितलं, तुमचा भ्रम आहे हा. अरे तुम्हाला वाटते मी सोडून गेलो. मी काय सोडलं? जीव काय सोडतो? तुमचं काही असेल तेव्हा तुम्ही सोडाल ना. जर तुमचं काही नाहीच तर तुम्ही सोडता काय? तुम्ही रात्री झोपता, तुम्ही तुमच्या प्रयत्नानं श्वास घेता काय? तुमच्या प्रयत्नानं जन्म झाला काय? तुमच्या इच्छेनं मराल काय? सगळंच तर परस्वाधीन आहे. काय सोडलं काय? आणि मी धरलं असतं मग सोडलं असतं, पण धरण्यासारखं जगात काही नाही आहे. परिग्रहासारखं, गोळा करण्यासारखं कशाला पकडू मी? काही धरलंच नाही तर सोडू काय? तुम्हाला वाटतं मी राजवाडा सोडला. खोटं आहे. राजवाडा माझा नाहीच आहे. सोनं, चांदी, हिरे, माणकं तुम्हाला दिसतात, मला दगडं दिसतात. दगडं सोडले. दगडाला काय सोडायचं? धनवान लोकांनी, बुद्धिमान लोकांनी दगडाला नावं दिली. हा शनीचा खडा आहे, हा डायमंड आहे, हा हिरा आहे, हा पाचू आहे. ही दगडाला दिलेली नावं आहेत. त्यांना तुम्ही ठरवलं की हा डायमंड आहे लाख रुपयाचा, म्हणून तुमचा मोह आहे. हे म्हणतात मी ती दगडं फेकून दिली, दगडाचं करू काय? माझ्याजवळ जे हिरे माणकं होते ती माझी दृष्टी दगडाची आहे. परमार्थात फक्त दृष्टी बदलावी लागते. यू विल हॅव टू चेंज युअर आय साईट ओनली, नो मोर. आज जे तुमच्या दृष्टीला दिसते की ही माझी पत्नी, हा माझा पुत्र, ही दृष्टी बदलावी लागेल. हे तुमचे की देवाचे? एका माणसाची बायको मेली, तो जर म्हणतो माझी बायको आहे, तुझी बायको आहे तर तू कशी मरू दिली? मग ज्याची होती त्यानं नेली की तुझी गेली? सार आणि असार दोन्ही विचार करा. याचा सार एवढाच आहे, सोडण्यासारखं तुमच्याजवळ काही नाही, कारण तुमचं काही नाही. त्यागाला अगदी भोग लागतो, भोगाला वस्तू लागते. काहीच नाही. तुम्ही घर झाडता सकाळी, कचरं बाहेर फेकून देता, साठवण करता काय कचऱ्याची? माझ्या दृष्टीनं जे माझ्या वाडवडिलांना गोळा केला ते सगळं कचरं होतं, मी टाकून दिलं. काय करायचं? राज्य शासन माझ्या दृष्टीनं कचरच आहे. तुम्हाला श्रेयाची गरज आहे की प्रेयाची? ज्ञानोबा समाधीत बसले तेव्हा देव होते, रुक्मिणी माता होती.
टार्चर केलं देवाला. बायका नवऱ्याला टार्चर करतात, देवालाही टार्चर केलं. माऊली समाधीत बसते, काहीतरी तर त्याला द्या. देवाने सांगितलं घेणार नाही. सांगून पहा, पृथ्वी तड राज्यमध मी हे नाही घे नाही घे पद. ज्ञानोबा तुला पृथ्वीचा राजा करतो. रिजेक्ट केलं. इंद्र चंद्र सगळं तुला इंद्राचं पद देतो, महेंद्राचं पद देतो. त्यांनी सांगितलं काय करू त्याचं, हे सगळं प्रेयात गेलं. येथे नसरीची वैकुंठ, ना कैलास राहील ना वैकुंठ राहील ना सत्यलोक, काहीच तर राहणार नाही आहे. मग इंद्रपद कसं राहील, भारताचं राज्य कसं राहील. नाशिवंतासाठी तुका म्हणे करशासाठी सगळा जन्म नाशवान वस्तूसाठी जे सुटून इथे राहील त्याच्याकरता घालू काय मी. नाही घेत. त्यागाचं स्वरूप काय. गौतम बुद्धाचं म्हणणं असं आहे, अज्ञान आहे तोपर्यंत दगडही हिरे वाटतात. 2-3 वर्षाचं लेकरू आहे. आपण वाळवंटात फिरायला गेलो, शिंपले गोळा करते, गोटे खडे रंगीत दिसते, गोळा करून आणते, खेळते ते. त्याला अज्ञान, त्याला माहीत नाही काय. तुम्ही जर बापाने ते खडे फेकून दिले तर रात्रभर रडते, किती दुःख होते त्याला. कारण तुमच्या दृष्टीनं दगड, पण त्याची दृष्टी, त्याची आवड आहे ना त्याच्याकरता. तसं अज्ञानी जीवाला हिऱ्या माणकाची आवड आहे, त्याला मूल्यवान वस्तू आहे. संताकरता ते दगड आहे. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, हे तुकोवार आहे बोलले, पण त्यात थोडं मर्म आहे. सोनं मातीप्रमाणे आहे कबूल, पण बोलताना सोन्याविषयी का बोलता, मातीविषयी का नाही बोलत. वक्त्याचं सांगतो मी, महाराज लोक आहेत. सोनं सोडा, धन सोडा, ऐश्वर सोडा. जर तुम्ही म्हणता की सोनं आणि माती समान आहे, मग प्रवचनात सोनं सोडा असं म्हणता, माती सोडा असं का नाही म्हणत. म्हणजे आत कुठे ना कुठे सोनं जिवंत आहे. आवाज देऊन राहिला तुम्हाला मोबाईलसारखं, हॅलो, सोन्याविषयी बोलता. प्रगट दिसत नाही की अप्रगट नाही, याकरता सार काय असार काय. अरे बाबा, तुम्हाला वस्तूचं मूल्य तुमच्या दृष्टीने लावलेलं कळते. आज 30,000 रुपये सोन्याचा भाव आहे. मला नाही वाटत की एखादा साधू सोनं गोळा करी, पण मोठे शेठजी सावकार लोक हे गोळा केले. सोनं का महाग झालं. समाजात एक्सेस मनी निर्माण झाल्यामुळे ते लपवावं कसं, याच्याकरता सोनं. इथे शिक्षक असतीलच बहुतेक, त्यांनी रागावू नये, मी त्यांची क्षमा मागून सांगतो. लेक्चररला 80,000 रुपये पगार आहे, शिक्षकाला 50,000 रुपये पगार आहे. मी शाळेत होतो तेव्हा माझ्या शिक्षकाला 8 रुपये महिना होता. गोवऱ्या वेचून आणून बायकोला स्वयंपाक करायला लावत. आता ज्या माणसाला 200 रुपये पगार, त्याला 50,000 भेटल्यावर सगळंच बदललं A to Z. मग आता पैसा लपवायचा. एक्सप्लेशन उद्या कॉल झालं, रेट पडली म्हणजे काय कराल. त्याच्याकरता त्यांना सोनं घेतल्यावर दुसरा मार्ग उरला नाही. एक्सेस मनी आहेत. 2 व्हीलर 4 व्हीलर तर खूप झाले. आता उरलेला पैसा कुठे गुंतवायचा, म्हणून सोनं मागून जातं. हे लक्षात ठेवा तुम्ही. हे का सांगतो, ह्या पोरांकरता. हे होऊ घातलेले शिक्षक आहेत, ट्रेंड शिक्षक आहेत. ट्रेंड शिक्षकाला लिमिटेड शिक्षा असते आणि तुमच्यावर जी जबाबदारी राहील ते तुमचं श्रवण राहील. काही थोडंसं ऐकलेलं असेल तर आपण असं ऐकलं होतं, इमानानं वागा हे तुम्हाला कळेल. नाही तर हुशार विद्यार्थी असला तरी शिक्षकाला त्याच्या बापाला जाऊन सांगावं लागतं की याला ट्युशनची गरज आहे, फक्त 5,000 रुपयाचं पॅकिंग आहे, पोरगा पास होईल. ही साधारण बेमानी नाही आहे. त्याच्यामुळे शाळा कॉलेज ओस पडले. काही कोणी शिकवत नाही लेक्चर. काय तर ट्युशनवरच लेकरं आहेत. एका लेकराला 4-4 ट्युशन्स आहेत. बापाचं दिवाळी निघायची वेळ आहे. 10,000 रुपये तर नुसतं आहे. याचा अर्थ असा आहे, आज जे आहे ते नव्हतं पण आलं, पण उद्या जे होऊ घातल्यात निदान त्यांच्याकडून ही चूक होऊ नये. ऑलवेज प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. प्रिकॉशन घ्यावीच लागेल. आणि हे काम नाही करणार कोणी. निरपेक्ष संता वाचून ही सांगण्याची कुणाची हिंमत नाही. म्हणून त्यागाचं थोडं चिंतन तुम्हाला करावं लागेल. त्यागा वाचून जीवनात आनंद निर्माण होणार नाही.
भोगाचा आनंद क्षणमात्र आहे. तुम्हाला ग्रॅव्हिटेशनचा नियम माहीत आहे. आपण दगड असा वर फेकला की खाली पडतो. गुरुत्वाकर्षण म्हणा त्याला. इट इज ग्रॅव्हिटेशन. पण ही समय आहे. दिवा लावला, दिवा लावल्यावर दिव्याची व्यात खाली येते की वर जाते वात? का? दगडासारखी खाली का नाही पडत? भूमीच्या ठिकाणी जर ग्रॅव्हिटेशन आहे तर ते ज्योतीला खाली का नाही ओढत? वाय नॉट? बिकॉज देअर इज नो ग्रॅव्हिटेशन, देअर इज लिव्हिटेशन. म्हणून वात वर जाते. ग्रॅव्हिटेशन असेल खाली जाईल, लिव्हिटेशन असेल वर जा. तुम्ही संसारात बच्चे पैदा करता ना, बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन. पण संन्यासाच्या महात्म्याच्या ठिकाणी लिव्हिटेशन आहे. त्याच्यामुळे कंकारांतापासून 6व्या चक्रापासून त्याची शक्ती वर जाते. तुमची शक्ती खाली वाहते ग्रॅव्हिटेशनमुळे. त्याच्यामुळे तुम्ही संसार उभा करता. पण लिव्हिटेशन असेल तर शिष्य निर्माण होतील. शिष्य म्हणजे सदशिष्य. हे लिव्हिटेशनमुळे निर्माण होतात. पोरं ग्रॅव्हिटेशनमुळे निर्माण होतात. फॉलो मी. हे काम संत सोडून कोणी करत नाही. 100 पोरं धृतराष्ट्राला आहेत, एकही चांगला निघाला नाही. निघाला? पण आता तुम्ही भागवतात ऐकलाय, पाचव्यास करतात. एवढा मोठा राजर्षी म्हणतात, त्यालाही 100 पोरं होती, एकही वाईट निघाला नाही. आणि दृष्टी असते. दृष्टी जगात मिक्सचर आहेत. काही चांगले आहेत, काही वाईट आहेत, हे सगळं आहे. यज्ञाच्या वेळेला धर्मराजाला आणि देवाला थोडंसं बोलावं लागलं. दुर्योधनही होते. देवानी सांगितलं की मला कुपात्री दान करायचं आहे. कुपात्री, सत्पात्री नाही. एखादा वाईट आचरणाचा ब्राह्मण शोधून आण. 1,00,000 ब्राह्मण यज्ञात होते. धर्मराज तासभर फिरले आणि परत आले. सांगितलं कृष्णा, एकही वाईट ब्राह्मण मला दिसला नाही. मग दुर्योधनाने सांगितलं मला सत्पात्री दान करायचं आहे, कुपात्री नाही. आचरणशील चांगला विद्वान ब्राह्मण शोधून आण, एक तरी आण. ते परत आले तासभर. दुर्योधनाने सांगितलं कृष्णा, एकही सज्जन ब्राह्मण नाही, सगळे लुच्चन बदमाश आहेत. आता बोला, सगळेच चांगले असतील, सगळे वाईट असतील? धर्मराजाची दृष्टी आहे, त्याला कोणी वाईट दिसलं नाही. दुर्योधनाची दृष्टी आहे, त्याला कोणी चांगलं दिसलं नाही. याकरता आणि शिक्षकाचं काम असते कच्च्या वस्तूला पक्व करणे. माळी असतो, माळी रोपटे लावतो. त्यात जे रोपटं निर्बल असते, निर्बल जगण्याची आशा नाही, त्याच्याकडे जास्त लक्ष पुरवतो आणि त्याला सबल बनवतो. तसं शिक्षक यांच्याजवळ जे विद्यार्थी राहतील पुढे, त्यातला निर्बल विद्यार्थी शोधायचा बेटा. निर्बल कोण आहे? त्याच्याजवळ पुस्तकं नाहीत, याला आश्रय नाही, याला कोणी मदत करत नाही, ज्याला बुद्धी कमी आहे, त्याच्याकडे लक्ष देऊन त्याला योग्य बनवायचं. हे शिक्षकाचं काम. त्याला शिक्षक म्हणतात. योग्यता आहे, योग्याला योग्य काय बनवतात, पण अयोग्य असल्याला योग्य बनवेल त्याला शिक्षक असं म्हणतात. तुम्ही उद्या होऊ घातलेली शिक्षका हे तुमच्या आठवणीत आहे तर तुम्हाला कळेल की आपलं खरं कर्तव्य काय आहे. ज्याला पाठी नसेल, तुमच्या पगारातून 100 रुपये खर्च करा, त्याला पुस्तक आणून द्या, काय असेल ते. हे पूर्वी झालेल्या शिक्षकांनी केलेलं आहे. म्हणून आपल्या भारताची जी परंपरा आहे ना, व्यवस्था आहे, व्यवस्था काय सांगावं. व्यक्ती टाईप्स असतात आणि ते पाहावे लागतात. आपल्यासमोर कृष्णही आहेत, महावीरही आहेत, हे सगळे संत आहेत, देव आहेत. पण कृष्ण पीत वस्त्रानं ओठावर बासरी असा शोभेल. महावीराच्या शरीरावर वस्त्र नाही आहे, नग्न आहेत. उद्या तुम्ही कृष्णाला नग्न पाहू शकाल काय? नाही नाही नाही. नग्न कृष्णदर्शन आपण घेऊ नाही शकणार. आणि महावीराच्या डोक्यावर राजमुकुट नाही पाहू शकणार. दोन्ही संत आहेत, दोन्ही महापुरुष आहेत. फरक बोधदृष्टीनं एक आहेत, पण व्यवस्था दृष्टीनं भिन्नता आहे. त्याच्याकडे लक्ष ठेवत जा. म्हणजे कंपॅरिझन नाही आहे, कंपॅरिझन होऊच शकत नाही. राजा महाल सोडून झाडाखाली राहतो. कृष्णाला अष्टनायिक आहेत, एक 10 पोरं आहेत, एक कन्या आहे.
व्यर्थता तुम्हाला सांगतो कशी असते ती व्यर्थता. देवाला काय कळत नव्हतंच तुम्हाला वाटते काय? एवढ्या बायका काय करतात? 16,000 बायका, अष्टनायक आहे, सगळं आहे, पण वराड नो हे स्वप्न गे माय, हा सिद्धांत आहे. स्वप्न तुम्हाला मला प्रत्येकाला दिसते, पडते. स्वप्नकाली स्वप्न पडत असताना स्वप्न सत्य वाटते, पण जागं झाल्यानंतर स्वप्न खोटं होतं हे पटते की नाही प्रत्येकाला? मग स्वप्नकालात जे दिसलं त्याच्यावर आसक्त होतो काय माणूस? नाही. त्याप्रमाणे आपण सध्या मोहामुळे जागे वाटतो पण निद्रेत आहोत. हे दीर्घ स्वप्न आहे, दीर्घ स्वप्न. आणि या लांब लचक स्वप्नात हे माझं घर, हा माझा वाडा, ही माझी पत्नी, हा माझा पती, हा माझा पुत्र, हे तुम्ही पाहता. पण जे ज्ञानी संत आहेत त्यांना ज्ञान जागृती आहे, त्यांना जागृत होण्याची गरज नाही. ऑलरेडी दे आर अलर्ट, ते जागे आहेत. म्हणून त्यांना माहीत आहे की यातलं माझं काहीही नाही, हे स्वप्न आहे, म्हणून ते आसक्त होत नाहीत वस्तूवर. तुम्हीही तोपर्यंत आसक्त जोपर्यंत तुम्हाला सत्याचं ज्ञान होत नाही. सत्याचं ज्ञान झाल्यावर मग तुम्हाला तुमचंच विचित्र वाटेल की वगैरे असं कसं वागलो आपण. हे गौतम बुद्धांचं झालं. गौतम बुद्ध 12 वर्ष घरी नाही आले. 12 वर्ष तप, साक्षात्कार सगळं झालं आणि 12 वर्षानंतर घरी आले. त्यांना माहीत होतं आधी घरची सुधारणा करावी लागेल. पत्नी आहे, मुलगा 12-13 वर्षाचा झाला असेल, आपण तिला न सांगता झोपेत सोडून पळून आलो रानात. तिचा राग असेल, ती रागावणार आहे, पण मी तिचा पती असल्यामुळे मला तिला दीक्षा देणं भाग आहे. ज्या दिवशी घरी गेले त्या दिवशी तर ती डबल बॅरल बंदूक होती, तोफ होती, राग साहजिक होता. त्यांची पत्नी रागावली. तिने सांगितलं तुम्हाला मी नाही म्हटलं नसतं, मला जागा करून सांगून जायला काय झालं होतं, झोपेत सोडून जायचं काय कारण होतं. फाड बोलली, निरुत्तर एकही शब्द बोलले नाहीत, उत्तर दिलं नाही. बायको जेव्हा अंगावर धावते किंवा बोलते त्यावेळेला शहाण्या माणसानं मौन धारण करावं. तुम्ही गटारात गोटा मारला की कपडे तुमचे खराब होतील, हे लक्षात ठेवा. उत्तर द्यायचंच नाही. यू मे रॉंग, यू मे राईट, उत्तर द्यायचं नाही. तिला बोलू दिलं. मग विचारलं तुझं बोलणं संपलं काय? बोल. आता अजून काही शिल्लक आहे काय एखादी शिवी द्यायला? स्टॉक होत्या सेव्ह केलेल्या सगळ्या देऊन टाकल्या ना, बरं झालं. आता तू ज्याला बोलतेस ना तो तुझा पती गौतम नाही. शरीर तुला दिसते पण हा संपूर्ण आतून बदललेला आहे. आतला बदल अभिप्रेत आहे, बाहेरचा नाही. काळ्याचा गोरू कोणी होत नाही. काय बदलत असते? मन हे राम झाले, मन हे राम झाले. अंतःकरण चतुष्ट आहे, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. चित्ताचं परिवर्तन करावं लागेल. चित्ताचं जागरण होणं हे चित्ताचं परिवर्तन आहे. ते ज्या शिक्षेद्वारा होते त्याला शिक्षा असं म्हणतात. ती शिक्षा एकदा हृदयात पक्की बसली, सेव्ह झाली, तुमच्या मोबाईलवर नंबर सेव्ह झाला, कायम टिकतो की नाही. त्याप्रमाणे बोलू शकले असते, ते बोलले नाही, ऐकून घेतलं, कारण चूक झाली होती. पण त्यांना असं वाटतं की मी हिला जागा करून ही जाऊ नाही देणार, पुत्राच्या आणि पत्नीच्या मोहात आपण अडकून जाऊ, म्हणून निघून गेले. पण कायम नाही गेले ना, 12 वर्षानंतर आले ना पुन्हा. मग तिला दीक्षा दिली, मग ती अनुकूल झाली. पण पहिल्यांदा तिनं राग काढला. म्हणून निसर्ग आहे, माणसाचा स्वभाव आहे, 3 गुण आहेत. तमोगुणी राहील, गरज आहे तमोगुणाची, रजोगुणाची गरज आहे. फक्त सत्वगुणानं माणूस जगू नाही शकणार. तुम्ही जेवल्यानं जगता काय? नाही. जेवल्यानंतर तुम्हाला अन्नाची झालेली विष्ठा टाकावी लागते, मग तुम्ही जगता. ज्याला लॅट्रिन साफ नाही तो माणूस अस्वस्थ असतो, उपाशी अस्वस्थ नसतो. याकरता भोगाला महत्त्व की त्यागाला, हे तुम्हाला कळावं लागेल. आणि हे कळण्याकरता मी तुमच्याशी बोलून राहिलो. आस्तिकता बरी आहे, आपण आस्तिक आहोत. गळ्यात माळ आहे, रामकृष्ण हरी म्हणतो, तुळशीला पाणी घालतो, देव दिसला की मंदिराला नमस्कार करतो. ही आस्तिकता आहे, पण परम आस्तिकता नाही. परम आस्तिक ज्ञानोबा आहेत, परम आस्तिक तुकोबारा आहेत, परम आस्तिक नाथ महाराज आहेत.
परम आस्तिक चोखोबा महाराज आहेत, हे परम आस्तिक आहेत. आपण आस्तिक आहो हे बेटर दॅन नथिंग आहे. म्हणून आस्तिकतेतून तुम्हाला परम आस्तिकता प्राप्त करून घ्यायची आहे आणि त्याच्याकरता वारकरी संप्रदायाचा प्रयास आहे. मी आधीच सांगितलं, त्याच्याच करता आपल्या महाराष्ट्रातल्या वारकरी महामंडळाने जिल्हा वाईज याची स्थापना केली आहे. त्याचे अधिकारी नेमलेले आहेत, अध्यक्ष उपाध्यक्ष. हे सगळं का प्रयास करतात? त्यांना याच्यापासून काही धन प्राप्त होत नाही, श्रमच करावे लागतात, हानीही आहे. भलत्याच वेळेला या महाराजांच्या आश्रमात कोणती तरी दिंडी येते, आमची 100 माणसाची दिंडी आहे, आम्हाला जीव घालावं लागतं की नाही? कारण याचं असं आहे, तुम्ही आस्तिकतेतून परम आस्तिकतेकडे चाललात, त्या वाटेनं चालताना किती त्रास होतो काय सांगावं महाराज. काय उपाय आहे तुमच्याजवळ? माणूस भिक्षेवर जगतो, भिक्षेवर जगतो नाही तरी भिक्षा आहे. आपण आपल्या शेतात झालेलं अन्न शिजवून जेवतो, पण आपल्या प्रयत्नानं आपल्या शेतात धान्य तयार झालं काय? धान्याला पाऊस लागेल ना. तुम्ही पाडू शकता? इज इट पॉसिबल? पाऊस कोण पाडतो? मग आपलं जीवन कोणाच्या हाती आहे? मग तुम्ही माझं शेत मी पीक काढलं कोणत्या बेसवर बोलता? त्यांनी जर पाऊस पाडला नसता काय झालं असतं? हवेनं जर विचार केला असता मी वाहत नाही, बंद श्वास घेता आला असता काय? सूर्य उगवला नसतं तर काय झालं असतं? चंद्र उदयाला आला नसता तर जिवंत राहिलो असतो काय? हा सगळा विचार करावा लागेल. आणि म्हणून विशेष रूपाने आज ज्या मुली आहेत, ज्या उद्याच्या स्त्रिया, उद्या कुणाची तरी माता होईल, कुणाची तरी पत्नी होईल, त्यांना हे संस्कार आईनं लावणं अत्यंत जरुरीचं आहे. वेडेपणा नाही. तुमच्या घरात आजी असेल, स्वयंपाक झाला की अग्नीवर एवढंसं तूप घास टाकत असेल, उपकार आहे तिचा. अग्नी असता तर अग्नी नाही आणि तुम्ही अन्न शिजवून दाखवता काय? कुत्र्या मांजरासारखं कच्चं अन्न माणूस खाऊ शकतो काय? नाही नाही नाही. पक्व अन्न कोणाच्या भरोशावर? अग्नीच्या, पाण्याच्या. याकरता जलाची पूजा आहे, याकरता अग्नीची पूजा आहे, याकरता वायुदेवतेची पूजा आहे. हा विचार ग्रहण करा. हा बावळटपणा नाही. इट इज नॉट फुलिशनेस. वी आर नॉट ऑर्थोडॉक्स. याचा विचार नेहमी करावा. आणि आपल्या पूर्वजांनी घालून दिलेले नियम म्हणजे संस्कार. काय कराल? जवळपास काय हे बघत जा ना. आता कशाला हे सांगतो मी तुम्हाला? माणसाने एक तर आपण केले, आपण काय 5 रुपये मिळवा मग जेवा, मग तुम्हाला पाप लागणार नाही. किंवा भिक्षा मागा. भिक्षेचे सुख नाही. भिक्षांना पवित्र असते, पण भिक्षाही नाही, घरचंही नाही, मधलंच तिसरं काहीतरी खाऊन जर जगाल डोनेशनवर, देणगीवर, मग मात्र कठीण आहे. लक्षात ठेवा. ते ऋण नाही, ते काय ते न फिटणारं कर्ज असते. साऱ्याचं असं आहे, कुठेही तुम्ही जाल तुम्हाला 2 प्रकारची माणसं दिसतील आणि त्या दोन्ही माणसासमोर तुम्हाला जाणं आहे. परमसत्ता कशी प्राप्त होईल? परमसत्ता परम होण्याकरता परम आस्तिकता लागेल. परम आस्तिकतेकरता परम समर्पण लागेल. समर्पित जीव देवाला आवडतो. तुम्ही समर्पित व्हा. एका अंगानं समर्पित होतो आपण, तसं नाही आहे. अतिथी देवो भव. तुमच्या घरी कोणी एक पाहुणा आला, अतिथी तुम्ही त्याला जाणत नाही आलाय. देवाला तुम्ही जाणत नाही, त्या माणसाला जाणत नाही, म्हणून त्याला देव समजून आधी त्याला जीव घालावा लागेल. कारण देवो भव आहे तो. तुम्ही परमास्तिक व्हायला निघाले असाल तर परम समर्पण लागेल. सूरदास त्यांनी डोळे फोडून घेतले दोन्ही. चिंतामणी त्यांची ठेवलेली वेश्या होती. त्या दिवशी तिला सोडलं आणि निघाले. संस्कार होता जुना. एका गृहस्थाच्या बायकोला पाहून तिच्या ठिकाणी आसक्त झाले आणि तिच्या घरी गेले. त्यांनी पाहिलं ब्राह्मण आहे, द्वारकेला निघाला. त्याचा नियम होता इच्छा भोजनाचा. अतिथी असेल तो मागेल ते त्याला देणे. मनाच्या कोपऱ्यात आसक्ती होती.
त्या गृहस्थाला बायको मागितली, तुझी बायको मला देऊन टाक. नियम तो नियम. बायकोला सांगितलं ठीक आहे जायच्याकडे. सूरदासांना आश्चर्य वाटलं. त्यांचं पूर्वीचं नाव बिल्व मंगल असं होतं. कमाल आहे या माणसाची. बायको दिली माझ्याजवळ पाठवून. धिक्कार केला, स्वतःचा धिक्कार. ज्यावेळेला चूक होते त्यावेळेला स्वतःला धिक्कारा, मनाला शिक्षा करा. कारण मनात आलं ना आधी, आवडे ते वृत्ती किरीटी, आधी मनवणे उठी मग वाचा दिठी कराशी. त्या बाईला सांगितलं असं कर, खालून 2 सुया घेऊन ये. सुया. विचार केला की माझं मन भ्रष्ट का झालं? डोळ्यामुळे. हिचं लावण्य माझ्या डोळ्याने दिसलं, ते मनात भरलं, म्हणून मी त्या माणसाला सांगितलं तुझी बायको माझ्याकडे पाठवून दे. हा गाढवपणा का झाला? डोळ्यांनी दिसल्यानंतर ना, म्हणून 2 सुया डोळ्यात टोचून घेतल्या. ब्लाइंड. असा पश्चाताप झाल्यावर कोणी डोळे फोडून घेतले आहेत काय? सूरदासांनीच घेतले. आपल्याला सूरदासांचा अभंग म्हणता येईल, पण सूरदास नाही होता येणार, पार्टली नाही होता येणार. कशाचा त्याग आहे? त्यांनी महासत्तेत प्रवेश केला. शेवटी द्वारकेला पोहोचले त्यावेळेला आंधळे होते, सुयामुळे डोळे आंधळे झाले. कोणी हात धरायला नाही, जवळ काठी नाही. म्हणून माझा हात कोण धरील कृष्ण दर्शनापर्यंत? लहान लेकराचं रूप घेऊन देव आले आणि त्यांचा हात धरून नेला. त्यांना देव केव्हा पकडतो? बाकीचं सगळं सुट्टीत त्यावेळेला देव पकडत असतो. पण आपल्याला संसारही पाहिजे, नोकरीही पाहिजे, धनही पाहिजे, देवही पाहिजे. हे शक्य नाही. हे शक्य नाही. चूज 1 आउट ऑफ 2. तुम्हाला श्रेय हवं आहे की प्रेय हवं आहे? एक तुम्हाला मिळेल, पण सगळं नाही नाही नाही, हे कधी होणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो, उद्याचं भविष्य जाणून तुम्हाला वागायचं आहे. दोन्ही गोष्टी कठीण असतात. देव सगळ्यांना एक आहे आणि अनेक तऱ्हेच्या बुद्धी, अनेक तऱ्हेची माणसं आहेत. पण अगदी डीप जाऊन तुम्ही पाहाल तर काय, कबीर साहेब म्हणतात की भांडणं सोडा, फक्त नावात भेद आहे, बाकी कशात भेद नाही. राम, रहीमा, करीमा, केशव, अलख नाम सब एक ही है. राम म्हणाल तरी रोच आहे, रहीम म्हणाल तरी तोच आहे, हरिपाठ म्हणाल तरी तेच आहे, नमाज अदा कराल तरी तेच आहे. उपासना तर आहेच की नाही. प्रकार वेगळा आहे की उपासना नाही आहे. म्हणून हा विचार करून माणसाने वागावं. हे शेकडो सुगंध निर्माण झालेली सुंदर दिसणारी फुलं आपण पाहतो. यात कुणी सुगंध भरला आहे काय? स्प्रे केला आहे काय? जसं तुम्हाला घाण झाली, घाम, 1000 रुपयाची स्प्रेअर आणता, स्प्रे करता, अत्तर लावता, किती वेळ टिकते ते? हे सगळं आर्टिफिशियल आहे की नाही? पण गुलाबात सुगंध कुणी भरला आहे? जाईत सुगंध कुणी भरला आहे? फुलपाखरात अतिशय सुंदर रंग कुणी भरले? हे कोण करतो? हे जो करतो तो देव. दिसत नाही, दिसण्याची वस्तू नाही, ज्ञेय होईल. दिसणारी वस्तू जड आहे, कारण डोळ्यापेक्षा ज्याचा कमी दर्जा आहे ते डोळ्याला दिसत असते. डोळ्यापेक्षा देवाचा दर्जा वर आहे. म्हणून तुम्ही किती ओरडले राम राम, राम दिसणे नाही, नामस्मरणाची व्यवस्था आहे. कृष्ण दिसण्याची आशा करू नका, अवतार कालात दिसेल. तोपर्यंत एखाद्याला दिसला तर तो भास आहे असं समजा. कृष्ण येणे नाही त्याच्याकरता, येते नाही गुरु आले अवतार, हा विचार करत जा. आणि काय महाराज, पुरातन काळात थोडं वेगळंच. माणूस विश्वास ठेवत होतो, विश्वास. साधू संतांच्या, मोठ्या माणसाच्या बोलण्यावर डिझायरलेसनेस पाहिजे. अपरिग्रहाचं माप आहे डिझायरलेसनेस. चाह मिटी चिंता गई. डिझायर सक्तीची. तुम्हाला काहीतरी हवं आहे, काहीतरी आवडते, आणि आवडते ते तुम्हाला पाहिजे, नावडते ते तुम्हाला नको. तुम्ही रोज घरी आहात 24 तास. आता आज शनिवार एक दिवस मारुतीच्या मंदिरात गेले दर्शनाला. रोज जाता काय? वर्षातून एकदा पंढरीला जाता, आषाढीला. नेहमी जाता काय? घरी नेहमी आहा की नाही? थोडाचा विचार करा. म्हणून उपदेश मात्रेनं तुम्हाला आत देव प्रगट करावं लागेल दर्शनाकरता. तैसा हृदयामध्ये मी रामू, झालं की नाही? हे नामस्मरणानं होईल.
हे श्रवणानं होईल. प्रश्न थोडासा असा आहे हा, सार्थक म्हणजे पॉझिटिव्ह. तुम्ही पहिल्यांदा तुमचं थिंकिंग पॉझिटिव्ह करा, निगेटिव्ह करू नका. नकारात्मक थिंकिंग नको. आणि येशू ख्रिस्त असो, तुकाराम महाराज असो, क्राइस्ट असो, महावीर असो, सगळे संत आहेत. ह्यांची हाईट फार हाईट आहे उंच, पण ती डाऊन झाली. व्हॉट इज द रिअल रिझन फॉर दॅट? काय कारण आहे? साधू संतांना शिष्य असावे, अनुयायी नाही. मी सांगतोय, कळून घ्या. अनुयायी शिष्य नसतो आणि शिष्यानी कधी अनुयायी होऊ नये. शिष्य म्हणजे ज्याच्यावर 100% विश्वास टाकता येईल त्याला आम्ही शिष्य म्हणतो. आम्ही माळ घालून दीक्षा देतो, कानात मंत्र नाही सांगत. वारकऱ्याचा उघडा मंत्र आहे, रामकृष्ण हरी म्हण, संपलं. दुसरी दीक्षा नाही आहे. पण केव्हा गाळ घालतो? आम्हाला फेस रिडिंग असते, बॉडी लँग्वेज कळते. तुम्हाला माळ घालायची ना, तुमच्याकडे पाहिलं की फेस रिडिंग म्हणजे तुम्ही कसे आहे आम्हाला कळलं. आणि बॉडी लँग्वेज तुमची सांगते की माझ्या शरीरातून हा गंध येतो, दुर्गंध असो की सुगंध येतो. दॅट इज बॉडी लँग्वेज. आणि प्रत्येकाचा गंध वेगळा आहे आणि प्रत्येकाच्या फिजिकल बॉडीत गंध आहे 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 तो सगळ्याला कळत नाही. आणि मग त्याला दीक्षा देतो. आम्हाला माहीत असते की 100% याच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही, तेव्हा त्याला माळ घालतो. भलत्याला नाही घालत का? भलत्याला घातली तर घात किती होईल कल्पना आहे तुम्हाला? समजा एका व्यक्तीला आपण माळ घातली, जबाबदारी आपण, त्यांनी पाप केलं भोगावं लागेल गुरुला, असं गणित आहे. इट इज हायर मॅथमॅटिक्स. स्वतःचा बचाव करावा लागेल की नाही? एखाद्या पोरीला माळ घातली आणि तिने व्यभिचार केला, गुरु नरकाला गेला ना, याची काय वाट? म्हणून आयदर शी इज ऑन राईट वे ऑर नॉट हे पाहावं लागेल. हा माणूस चोर लुच्च्याला फंगता नाही, हे पाहून त्याला माळ घालावी लागेल. म्हणून निदान आज तरी महाराष्ट्रात वारकरी संप्रदायात नगण्य संख्या आहे बेमान लोकांची. बेमान एकही वारकरी नाही, पण बदमाश लोकांनी वारकऱ्याचा वेश घेऊन माळा घातल्या आणि कीर्तन प्रवचन करतात. रेअर. त्याला काय राहतं? हा महाराज बदमाश नाही, बदमाश माणूस महाराज झाला म्हणून गडबड आहे. मी काय सांगतोय कळून घ्या. दिंडीत माळ घातलेले चोर आहेत. अरे वारकरी चोर नाही आहे बाबा. चोरानं वारकऱ्याचं सोंग घेतलं आणि खिसा कापला, असं आहे की नाही? याच्याकरता बी अलर्ट फ्रॉम दॅम. दे आर व्हेरी डेंजरस पर्सन्स. याच्याकरता ही दृष्टी आहे. तुमचं तप असू द्या ना. मला 58 वर्ष झाले मी बोलून राहिलो. किती तप झाले असतील? 5 तप होतात 2 वर्षानं. जर मेलो नाही 2 वर्ष आणखी तर 12 पंचे 60 झालं. 5 तपात 60 वर्षात अपरिग्रहाचं जीवन जगणाऱ्या माणसाला काही सिद्धी मिळणार नाही. टू थिंक सो? तुमची 3 तप झाल्यावर रिद्धीचा आरंभ होतो आणि 4 तप पूर्ण झाल्यावर सिद्धीचा होतो. रिद्धी सिद्धीपेक्षा कमी दर्जाची आहे. तुम्हाला काही करावं लागत नाही. तुम्हाला कूलरमध्ये काय म्हणतात का ते, तुम्ही वरण भात शिजवता त्याच्यात त्या डबड्यात टाकता की नाही, आपोआप शिजतो की नाही? झालं. काही करावं लागते काय? नाही. तसं आपोआप हे सगळं होते. बट यू विल हॅव टू डू समथिंग. एक पाय तुम्हाला टाकावं लागेल आणि त्यानंतर हे सगळं होते. म्हणून तुम्ही प्रामाणिक जीवन जगले अपरिग्रहानं आणि दृष्टी जर तुमची स्वच्छ असेल तर देव तुम्हाला हे देतो. त्याला भूलू नये. नाथाने निषेध केला आहे, सिद्धी लावी पिसे कोणतं या पुसे, पण अधिकार फार मोठा आहे. तुम्हाला सांगतो काय गंमत असते. नाथ महाराज आपल्या महाराष्ट्रात कोट्याधीश संत होते. संत कोट्याधीश नसतात. देवाने दिलेली टाकून आपण वैदिक आहोत. वैदिक वेदाच्या आज्ञेने वागतो. एकी बाजूला तुकाराम महाराज, एका बाजूला नाथ महाराज आहेत. नाथ महाराजाच्या घरी भिक्षेवर चूल पेटते. नाथ महाराजाच्या घरी 12 महिने रोज दिवाळी आहे. आपले वारकरी संत आहेत. हा फरक काय आहे? बोला बोला. एका बाजूला जनक आहेत, ज्याला 565 बायका आहेत, चक्रवर्ती राजा आहे. एका बाजूला महावीर आहेत, सगळं राज्य सोडून निघून गेले. दोघेही संत आहेत. हा भेद काय? काय कारण आहे या भेदाचं? तुकाराम महाराजला विचाराल, तुम्ही सगळं सोडलं महाराज, संसार जाळून टाकला, ते म्हणतील की या संसारात मोह निर्माण होईल, अडकून जाईल मी, याच्याकरता याचा त्याग केलेला बरा. नाथांच्या घरी जाऊन विचारलं, महाराज तुम्ही एवढ्या ऐश्वर्यात भजन करता, हे कसं? त्यांनी सांगितलं, हे बघा, मी देवाकडे ॲप्लिकेशन दिलेला नव्हता. मी देवाला मागितलं नाही की मला धन दे. 60,000 उत्पन्न होतं त्या काळात. 15 रुपये सोन्याचा भाव होता तेव्हा.
त्यांनी दिलं. मी फेकून देणारा कोण? मी मागितलं नाही, त्यांनी दिलं. ही भिक्षा आहे त्यांनी दिलेली. भिक्षेचा त्याग करत नाहीत म्हणून मी त्यांनी दिलं म्हणून भोगतो, पण त्या भोगाशी संलग्न होत नाही, जुळत नाही. संपलं माझं काम. जनकाला सांगितलं महाराज एवढं मोठं. ते म्हणतात माझा एक पाय स्त्रीच्या शरीरावर आहे, दुसरा अग्नीत जळून राहिला, मला सुख नाही दुःख नाही. पण महावीर भ्याले. त्यांनी सांगितलं की नाही गडबड हो जाएगी, राज्य सोडावं लागेल. सोडलं. दोघेही संत आहेत, दोघांची ग्रेड समान आहे, पण कार्य वेगवेगळे आहेत. धरलं कोणीच नाही, पण दिलेलं सोडलं नाही हा एक, आणि न जाणो धरलेल्यापासून गडबड होईल म्हणून सोडलेलं हा एक. वारकरी संप्रदायाचा नियम आहे, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत. जे संत आहेत आणि त्यांच्या पावलावर पाहून तुम्हाला ठेवून चालावं लागेल. ज्या गावात सगळेच दाते आहेत, सगळेच दाते, त्या गावात घेणारा कोण आहे? बरं, ज्या गावात सगळे मागणारे आहेत, देणारा कोण आहे? काही देणारे असावे लागतील, काही घेणारे असावे लागतील. व्यवहार कधी होईल? म्हणून तुम्ही थोडी गंमत मी तुम्हाला सांगतो. महालात राहणारे वेगळे आणि झोपडीत राहणारे वेगळे. महालात राहणारे ही इज ऑल्सो इन वॉन्ट ऑफ समथिंग. झोपडीत राहणाराही काही हवं आहे, आणि महालात राहणाराही मला नको असं म्हणत नाही. दोघं आशेनं बांधलेले आहेत. एकाची आशा मोठी आहे, एकाची लहान आहे, पण आशा आहे. आशाहीम परम दुःखम नैराश्यम परम सुखम. त्याला सुख होईल कुठून? मटेरियल काय? अरे महावीरासारखा सम्राट जेव्हा झोडी अडकून गावात भिक्षा मागतो, तो काय सांगू महाराज. आपल्या संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. कोट्यधीशालाही संतांनी भिक्षा मागायला लावलेली आहे, मधुपुरी खाऊन भजन करायला लावलेलं आहे. महावीरासारखा चक्रवर्ती सम्राट जर भिक्षा मागतो तर त्याच्या खालचे राजे, श्रीमंत, कोट्याधीश, लक्षाधीश यांना तर लाज वाटायला पाहिजे ना. एवढा मोठा चक्रवर्ती राजा भिक्षा मागतो आणि आपण अजून गोळाच करून राहिलो. त्यांची शर्मेनं मान खाली जायला पाहिजे ना. ती जात नाही. एवढे निर्लज्ज माणसं जगात आहेत. जायला पाहिजे की नाही बोला. म्हणून काय शिकाल? भिकाऱ्यांनी मात्र सन्मान केला त्यांचा. एवढा मोठा राजा आणि भिक्षा मागतो. भिक्षा मागतो म्हणून आम्हाला स्वाभिमान आहे की आमच्या भिकाऱ्यात महावीरासारखा मोठा भिकारी आहे. भिकाऱ्यांची वृत्ती असते खेडकर. भिकाऱ्याला आपण दान देतो, त्याला घेणं माहीत आहे, देणं माहीत नाही. एखाद्या वेळेला त्याच्यावर पाळी आली देण्याची तर कसं होईल? एक राजा होता. एवढीशी गोष्ट सांगतो तुम्हाला. त्याच्या राज्यात दुष्काळ पडला. ब्राह्मण, ज्योतिष्य जे तुम्हाला आत्ता सगळ्या समाजाला बळकवलं आहे या लोकांनी. तुम्हाला काळ सर्प आहे, 10,000 रुपये खर्च आहे, पूजा करा, नाही तर काट्ट मरून जाईल ना. काट्ट मरे ना काट्टी मरे. हे लेखाचे बदमाश आहेत. यांना 2-3 हजार रुपये पाहिजेत. त्याला म्हणा माझ्यासमोर मायाचं दूध पेला असेल तर काळ सर्प दाखव. काळ सर्प 22 प्रकारचे असतात. जो सांगतो तुम्हाला काळ सर्प आहे त्यालाही काळ सर्प आहे. तुम्हाला शांती करायला लावतो, तो काळी शांती करत. लक्षात आलं काय? एका ज्योतिषाने सांगितलं की राजा, तुझा दुष्काळ मिटावा असं वाटत असेल तर मी सांगतो तसं वाग. बोल. तू राजा असूनही उद्या झोडी अडकून सकाळी भिक्षेला जा, भिक्षा माग तुझ्या गावात. त्यांनी सांगितलं महाराज हाऊ इज इट पॉसिबल? ते व्हॉट एव्हर इट मे बी. दुष्काळ जाईल, झोडी अडको. प्रजेची चिंता. सज्जन राजा होता. झोडी अडकवली आणि भिकारी एकटा असतो, त्याला काय बॉडीगार्ड असतात काय? तसं आता प्रतिभाताई पाटील आपल्याकडे येतात, सिक्युरिटीला 50 गाड्या. तसं नव्हतं काही. साधू संताला सिक्युरिटी लागत नाही. आम्हाला दिल्लीच्या मीटिंगमध्ये आम्ही 22 संत मार्गदर्शक मंडळाच्या 22 फॉर द होल इंडिया. आम्हाला पहिला प्रश्न विचारला, तुम्ही संत आहात, मठाधीश आहात, पीठाधीश आहात, मंडलेश्वर, महामंडलेश्वर, आर यू इन वॉन्ट ऑफ एनी टाईप ऑफ सिक्युरिटी? तुम्हाला सिक्युरिटीची गरज आहे काय? मी त्यांना सांगितलं सिक्युरिटी जो धनाला माझं समजतो, प्राण माझा समजतो, त्याला लागते. आम्ही धनालाही माझं समजत नाही, प्राणालाही माझं समजत नाही. देव आमचं रक्षण करतो, आम्हाला नको सिक्युरिटी. आपली सिक्युरिटी कोण आहे? काय झालं?
झोळी अडकवली, राजवाड्याबाहेर भिकाऱ्याची लाईन असते. आपल्या पंढरपूरला चंद्रभागेवर असते ना तशी भिकाऱ्याची लाईन. आता पहिला भिकारी बसलेला कधी मागितलं नाही. राजा त्याच्यासमोर उभा राहिला, त्याला सांगितलं ओम भवती भिक्षान देही, झोळी केली त्याच्यासमोर. आणि एक नियम सांगतो, भिकारी घरून खाली झोळी घेऊन कधीही निघत नाही नाही नाही. मुठभर धान्य घरचं असते त्याच्यात, मग घर सोडतो तर भिक्षा मिळते. एमटी साधा वाणी एखादा दुकानदार रात्री गल्ला पैसे नेतो, पण 10-20 रुपये राहू देतो त्याच्यात, गल्ला एमटी नाही करत. हा नियम आहे, लक्षात आलं. विचार ना, तुमच्या मागं दुकानदारच बसलेला आणि एमटी गल्ला करता काय त्याला म्हणा, त्या अंजनगावाला नाही, काही ना काही ठेवावं लागते. तसे ते भिकारी एवढेसे तांदूळ धान्य घेऊन, त्याच्या झोळीत मुठभर तांदूळ होते. राजाने भिक्षा मागितली. आता त्याला जन्मात भिक्षा मागण्याची सवय देण्याची नाही. त्याला लेकाला घाम फुटला, पण राजा हट्टाला, बेटा मला भिक्षा दे. त्याने झोळीत हात घातला, चिमूट चिमूट, मूठ नाही चिमूट, चिमुटी 4 दाणे आले तांदूळाचे आणि टाकले त्याच्या झोळीत. संपलं काम. राजा निघून गेला. भिकारी संध्याकाळपर्यंत भीक मागून झोळी भरली की घरी गेला. भिकाऱ्यांचं काम आहे घरी गेल्यावर झोळी बायकोच्या ताब्यात देणे. ती झोळी उलटी केली की काय काय नाही मग ती करते. या ब्राह्मणांचं काम आहे. आमचे शांताराम हे सप्ताहातून धन गोळा करून त्या दान दक्षिणा गेल्याबरोबर झोळी बायकोच्या स्वाधीन करावं लागते. हा इकडे किती नोट आहेत, मग चहा होईल पाणी होईल, लाव. शास्त्री मागच बसले आहेत बिचारा. झोळीचा ताबा बायकोला द्यावा लागतो. काय बरोबर. त्या भिकाऱ्यानं झोळी बायकोला दिली. तिने ती पाहली उलटी करून त्यात 4 सोन्याचे तांदूळ होते, सुवर्णाचे 4 दाणे होते तांदूळाचे. तिने नवऱ्याला विचारलं, कसं काय आज कोण भेटलं तुम्हाला की ज्यानं सोन्याचे 4 तांदूळ दिले? तो म्हणे कोणीच नाही. मग हे तांदूळ सोन्याचे कसे आहेत? 4च दाणे आहेत. त्याचा राईट लागला. मग रडत काय दुर्बुद्धी दिली देवानं. राजाला भिक्षा दिली, 4 दाणे दिले, सोन्याचे झाले. जर मुठभर तांदूळ होते ते दिले असते तर मुठभर सोनं मिळालं असतं. आता रड. अरे एवढा मोठा सप्ताह सुरू आहे. हा, या सप्त्यात लिहा आपले 100, लिहा आपले 500. अरे बायकोचं ब्लाऊज पीस येत नाही 100 रुपयात, साडी काय येईल. इथे 100 द्याल, 100 दाणे सोन्याचे होतील. 1000 द्याल, 1000 दाणे सोन्याचे होते. हे खोटं बोलून राहिलो का मी? मग सांगा मला तुम्ही. सत्कर्मात जो दान देईल, जुगारात दान जाते, काही मिळते तुम्हाला त्याचं? रांडीच्या घरी जाणारा माणूस आहे होपलेस, काय मिळते? काही नाही. पण इथे तर शतपट होऊन मिळते तुम्हाला. इथे 100 देऊन पहा तुम्हाला 1000 मिळतात की नाही. आणि पत्ते खेळताना 1000 गमवा, काय 1 पैसा भेटते काय? रोज लोक लावून आले आणि कौलं विकून आले, त्याला काय? या मी टार्चर नाही करून आलो तुम्हाला. पण एवढा मोठा कार्यक्रम झिरोतून निर्माण झाला. झिरो. खेडकर बरोबर आहे, शून्यातून. हे सगळे भिकारी आहेत, काही नाही. 500 महाराजजवळ काही नाही, खेडकरजवळ काही नाही, श्यामभाऊजवळ काही नाही. आहे ते बायका पोरांच्या ताब्यात आहे, त्यांच्याजवळ काही नाही. आणि आहे ते ती इकडे देऊ देणार नाही. हे आता आमचं पुरं करता की तुमचं करता? आहे. शून्यातून कार्यक्रम उभा केला. जनयती जनार्दना. जनता म्हणजे जनार्दन रूप असणारी जनता. कुणाच्या भरोशावर आहे सगळं? आणि पूर्ण खात्री आहे सत्यसंकल्पाचा दाता नारायण, तो पूर्ण करील. तो पूर्ण करील याच्याकरता आपण त्यांना पुश द्यायला पाहिजे, त्यांना सहाय्य करायला, मदत करायला पाहिजे. आपण मदत करतो, पण मन राखून कोतेपणानं मदत करतो. कारण बायकोचाही धाक आहे, कोणाचाही धाक आहे. हे कसं काय 100 रुपयात काम भागलं तर कशाला 500ची पावती फाडली? आपल्या 400 कामी पडले नसते काय? पण तिला ही अक्कल नाही की या 500चे 5 लाख होतील आणि जाऊ द्या तर बाकीचं. म्हणून काही गोष्टी कळून घ्याव्या लागतात. परमार्थाचं स्वरूप काय आहे ते स्वरूप कळल्या वाचून, त्याची ओळख झाल्या वाचून माणूस चालू शकत नाही. मोठ्यांनी शिकावं, मी तर म्हणतो सगळ्यांनी शिकावं. आविष्कार आहे हा. अग्नी आहे, अग्नी फार उपयोगी आहे. सूर्य आहे, फार उपयोगी आहेत. पण लक्षात ठेवा, सबही सवाय सहल को कोई न निबल सहाय. जगात बलवानाला मदत सगळे करतात, निर्बलाला मदत कोणी करत नाही. कारण काय? पवन जगावत आग को दीप ही देत बुझाय. वारा सुटला,
दिवा विजून जाईल, निर्बला आहे बिचारा, विजून जाईल. पण कुठे आग लागलेली आहे, सगळ्या गावाला लागेल. कारण मदत वारही करील तर सबलाला मदत करेल ना, निर्बलाला कोण मदत करतो. म्हणून वारकरी संप्रदायाचा सिद्धांत आहे, या रे लहान थोर या ती भलत्या नारी नर. ज्याला आश्रय नाही त्याला आश्रय देईल तो वारकरी, तो संत, तो मुमुक्षू, तो साधक. पण तसं घडत नाही. आणि तसं घडावं, खेडकर रागावणार नाही ना. एखाद्या गरीबानं सप्ता उभा केला, खेडकर महाराज आमचं कीर्तन करून द्या, तुम्ही म्हणतात हे पाहावं, बरं येतो बुवा, पण तुम्ही काकू करता, तुम्हाला दिसते त्याच्यावरून की हा भोसडीचा आपण 500 घेतो कीर्तनाचे, हा काही आशा वाटत नाही. तुमच्याकरता कन्सेशन, तसा माझा रेट 500चा आहे, रांडीसारखा. रेट कोणाचा असते? बायकोचा रेट आहे का? रांडीचा. बरोबर आहे, भाषा खालची आहे पण सत्य आहे. तरी तुम्ही म्हणता तुमच्याकरता कन्सेशन 250 रुपये द्याल तर तुमचं कीर्तन करतो. रे भोसडीचे 250, देवाच्या कृपेनं महाराज झाला, रेट दाखवतो काय मला? रागावू नका, माझा अधिकार आहे. वारकरी संप्रदायात मला सिनियर कोणी नाही. मागच्या वर्षीपासून पाचशे महाराजाला विचारा. म्हणून माझा बोलण्याचा अधिकार आहे. मी दुसऱ्याला थोडंच बोलतो. जे माझे लेकरं आहेत त्यांना दूधही पाजतो, थोबाडीही मारतो. तुम्हाला माहीत आहे ना, जे लेकरू असेल, माकडाला बाला आहे कधी, दूधही पाजेल, थोबाडीही मारेल. मी तुम्हाला बोलतोय, दूधही पाज नाही, दूध पाजणार की नाही तुम्हाला? मग माझा अधिकार आहे म्हणून मी बोलतो. दुसऱ्याला बोलवलं म्हणा माझ्यासमोर, हा महाराज बदमाश आहे, लाता खावा लागतात की नाही? मी बोलू शकतो, मी आहे, मी बोली, तुम्ही नका बोलू. बापाचं लेकाचं पटत नाही. पण जर त्या बापाची निंदा त्याच्या पोरासमोर केली तर तो भांडण करील तुमच्याबरोबर. बापाशी नाही पटणार, पण दुसऱ्याला नाही बोलू देणार, त्याला पुत्र म्हणतात. ही व्यवस्था आहे की नाही आहे? म्हणून मी तुम्हाला सांगतो, हे सगळे एटिकेट्स, मॅनर्स कशावर अवलंबून आहे? तुमच्या थिंकिंगवर. आणि आविष्काराचं चिंतन करा. देवाने दोन्ही निर्माण केले, संतही निर्माण केले आणि सैतानही निर्माण केले. कारण सैताना वाचून संताला किंमत येत नाही. मंब्या गोसाई नसता तर तुकाराम महाराजाला आपण महाराज म्हटलं. मंब्या जरूर लागेल देऊ, त्यांना मारणारा, झोडपणारा, शिव्या देणारा, निंदा करणारा. त्याचा परिणाम न झाला तर तुकाराम महाराज झाले. तर मंब्या निर्माण करावं लागेल की नाही? त्याप्रमाणे देवानी प्रत्येक गावात एक पतिव्रता, प्रत्येक गावात, आणि एक सज्जन किंवा संत. त्याचप्रमाणे सगळ्या समाजात जिथे संत निर्माण केले तिथे एक सैतान अवश्य पैदा केलेला आहे. आणि सैतानाचं बल फार असतं. सैतानाचं बल जास्त की सज्जनाला बल नाही आहे. सज्जनाला बल देवाचं, पण सैतानाला बल स्वतःचं. आणि त्याला आज्ञा आहे यमाची की तू सज्जनांना त्रास दे. तुझ्या त्रास देण्यात जर तू टिकला तर आम्ही त्याला तू संत आहेचे सर्टिफिकेट देतो. आणि तो जर माझ्यासारखी होय ग बाई तो तुझ्यासारखा झाला तर गेला नरकाला. आम्हाला काय घेणं देणं? हड्डी जाणे कुत्ता जाणे. होईल की न होईल? काय महाराज, उद्बोधक कथा असतात. माणसानं कसं वागावं. अरे कार्बन कॉपी नका म्हणून. अहो, आपण कशाचा प्रयत्न करून राहिलो? तुम्ही कीर्तनकार होण्याचा प्रयत्न करता, प्रवचनकार होण्याचा प्रयत्न करता. मी म्हणतो संत होण्याचा प्रयत्न करा. कार्बन कॉपी नका बनू, झेरॉक्स नका बनू. ओरिजिनल काय आहात हे पहा, ते बना. ते हिताचं राहील आणि टिकाव राहील. कार्बन कॉपी शेवटी कार्बन कॉपी आहे. सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला कार्बन कॉपीचे चालत नाही ना. कोर्टात कार्बन कॉपीचा डॉक्युमेंट चालतो काय? नाही. त्या कोर्टात जायचं आहे आपल्याला. त्याच्याकरता, ते सिद्ध करण्याकरता तुम्हाला ओरिजिनिटी लागेल. स्त्रीला, ह्या पोरी आहेत लहान लहान, ह्या उद्या स्त्रीचा पार्ट करतील. यांच्या ठिकाणी पातिव्रत्य असणेच आहे, जरूर आहे. एक तर हिंदू संस्कृती, आईबाप, हे सगळं आहे. आणि आत्ता त्यांना माहीत पाहिजे 15 वर्षाच्या वयात पतिव्रता म्हणजे कशाबरोबर खातात. पतिव्रतेचा नवरा म्हणजे भोगोपयोगी आहे, लोकोपयोगी आहे की मोक्षोपयोगी आहे, हे कळायला पाहिजे की नाही? तुम्हाला 5 रुपये दिले लहान लेकराला तो चॉकलेट आणेल. एखाद्या विद्यार्थ्याला दिली पेन्शन आणली, एखादा पेन आणेल. तुम्हाला 5 रुपये दिल्यावर काय कराल? तंबाखू घोटून खाल. एखादा शहाणा माणूस असेल तो म्हणजे आपल्याजवळ काही नाही, आणायचे 5 भेटले, वर्गणी देऊन टाका, पेटीत टाकेली. ते प्रकार चाले. 4 प्रकार झाले की नाही? कशाचा भेद आहे? आता थोडंसं या श्लोकावर येतो मी. कारण प्रश्न विचारला धृतराष्ट्राने विदुराला. विदुरा,
उंच कुल ज्याला आपण म्हणतो कुलवान, ज्या चांगल्या कुळात माणूस जन्माला येतो, शुचिराम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो विजायते. उच्च कुलाचं लक्षण काय? त्यांनी सांगितलं, येशाम निवृत्तीम व्यथते योश्चित्त प्रसादेन चरंती मर्मम ते कीर्तिमिच्छांती कुले विशिष्टाम त्यक्ज्ञान उत्सानी महाकुलानी. राजा, स्वतःच जर दोष असेल तर आपल्या घरात वृद्ध माता पिता आहेत, त्यांना कष्ट होऊ नये याचा विचार करतो आणि चित्त ज्याचं धर्माचं पालन करते, आधी चित्त पालन करील मग शरीर पालन करील आणि असत्याचा परित्याग करतो, अशा कुलात जन्माला आलो तर महान कुलवान तुम्ही आहात. दुसरं मी सांगतो, धर्मस्याति क्रमेणच, पण कुलानुकन्या यांती हे कसं घडते? चांगली कुलं बदनाम का होतात? काय उत्तर आहे? मी काल बोललो होतो, ही तरुण लेकरं आहेत. सोसायटी दोन प्रकारची आहे, वन इज गुड सोसायटी अँड अदर इज बॅड सोसायटी. बॅड सोसायटीचा स्पर्श झाला की सोन्याचं तांबं झालं, गुड सोसायटीचा स्पर्श झाला की तांब्याचं सुवर्ण झालं. बस एवढं आहे. याच्याकरता निंदित कुलात लग्न लेकरांचे करू नका. हे आत्ता बोलणं कठीण आहे, हे 5000 वर्षापूर्वीचं वाङ्मय आहे. कारण सध्याची स्थिती सांगू आहे कशी आहे. काल देशमुख तुमच्या सराशी माझं थोडंसं बोलणं झालं सर सायंकाळी. सध्याची स्थिती, मुलं कधीही घरी येतात, 2 तास लेट, 3 तास लेट, पोरी फार लेट येतात घरी. काय कुठे गेली होती? मैत्रिणीकडे, ट्युशनला, ढमक्या ठिकाणी. आता विश्वास ठेवा, पण किती ठेवायचा? ही पंचायत आहे ना. त्याच्यामुळे बापाचा आईचा लेकरावर धाक नाही, लेकराचा धाक आईबापावर आहे. आता त्या पोरीला सांगायचं आहे की लवकर ये, बापाची हिंमत नाही सांगायची. तो घड्याळ आणून देईल 2000 रुपयाचं, विचारणार नाही. बायकोला सांगा लागतं, विचार तिला, तिला सांग जरा तासभर लवकर येईल. तुझ्या पोराला सांग तासभर लवकर येईल. दलाल लावा लागतो मध्ये. ती बायको त्याला म्हणते, का रे ना रे लवकर येईन जरा. आम्ही काही रिकामी इंटो काय, आमच्या मित्राबरोबर असतो. मित्र काय करतात? 2-4 पुड्या खातात दिवसभर, दुसरं काय करतात? पुड्या कशाच्या? मला काय समजते? खाल्ली नाही अजून, खाऊ मग सांगू. मला काय सांगायचं आहे? दिस इज ऑल बॅड सोसायटी. त्याचा परिणामाचा विचार केला काय? जे आज बरं वाटतं त्याचा परिणाम काय? म्हणून हा श्लोक म्हणतो, कुलानी कन्यानी यांती धर्म